नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, समाज उपयोगी विषय घेऊन येत असतो. आजचा सुद्धा विषय हा जबरदस्तच आहे मित्रांनो. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मारवाडी इतके पैसेवाले का असतात आणि सर्वसाधारण माणसं ही गरीब का राहतात. तर मित्रांनो, या भारतातील लोकसंख्येपैकी फक्त 1% या मारवाडी समाजाची लोकसंख्या आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा 20% जे मोठे धंदे करतात त्यांच्यामध्ये यांचा नंबर लागतो आणि भारताच्या GDPला हातभार लावण्यात या मारवाडी समाजाचा खूप मोठा हात आहे. तर मित्रांनो, आपण जसं म्हणतो की कुठलाही धंदा करण्यासाठी किंवा कुठल्याही जागेवरती ह्या लोकांना तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठं जरी बसवलं तरी हे त्यांचा धंदा बसवतात म्हणजे बसवतातच. कारण त्यांच्या रक्तात हा धंदा आणि व्यवसायच लिहिलेला असतो. आता दुसरी गोष्ट आपण काय म्हणतो की जिथं रिस्क आहे, तिथे पैसे जास्त मिळतात आणि जिथं कमी रिस्क आहे तिथं पैसे कमी मिळतात. परंतु यांचं रिस्कचे काही घेणं देणं नसतं. उदाहरणार्थ FD मध्ये बघा तुम्ही, काही रिस्क नसते, तिथे पैसे कमी मिळतात. त्याच्यानंतर म्युच्युअल फंडमध्ये थोडीफार रिस्क असते म्हणून तिथं थोडेफार पैसे जास्त मिळतात. तसं स्टॉक मार्केट, त्याच्यामध्ये रिस्क मोठी, पैसे मोठे असतात. पण मारवाड्यांचं याच्यात मत काय आहे की तुम्ही स्टॉक मार्केटचे ज्ञानी बना किंवा त्याच्यात मास्टर बना, मग त्याच्यातून तुम्ही 50%, 100%, 200% सुद्धा पैसे काढणारे लोक आहेत. तर मित्रांनो, आज आपण या मारवाडी समाजात म्हणजे यांची टेक्निक कशी आहे, तर आपण मी तुम्हाला एक उदाहरण तौर एक छानशी अशी गोष्ट सांगतो मित्रांनो. एक मारवाडी होता आणि त्याचा आलिशान बंगला होता व त्याच्या समोरच एक गरीब राहत होता आपल्या फाटक्या तुटक्या घरामध्ये. आणि त्याच्याकडे तो सारखं त्या बंगल्याकडे निहाळायचा आणि परमेश्वराला दोष द्यायचा की परमेश्वरा, तू माझी अशी परिस्थिती का बनवली, मला इतका गरीब केलास आणि तू याला इतका श्रीमंत केलाय, असा रोज तो रडगाणं करायचा. तर शेवटी देव त्याला प्रसन्न होऊन येतात आणि म्हणतात, बाबा बोल, तुझं काय म्हणणं आहे. तर तो म्हणतो, देवा, मला ह्याच्यासारखं श्रीमंत बनवा. तर देव म्हणतात की मी तुला याच्यासारखं श्रीमंत बनू शकत नाही, कारण तू त्याच्या जीवावर श्रीमंत बनलेला आहे. पण चल, आपण एक टेस्ट करू. मी तुम्हाला दोघांनाही गरीब करतो आणि पुन्हा एकदा तुम्ही बघू तुमच्या ह्याने कोण कशा पद्धतीने काय करतंय. तर देव असं म्हटल्यानंतर त्या दोघांनाही गरीब करतात आणि मग हे दोघेही एक छडी घेऊन मासे पकडायला नदीवरती जातात. तर तो गरीब काय करतो, 2 मासे पकडतो आणि मारवाडी सुद्धा 2 मासे पकडतो. तर हा गरीब 2 मासे घेऊन घरी येतो. त्यांना कापून बिपून खाटखूट करून सगळं धुवून स्वच्छ धुवून सगळी फॅमिली खाती आनंद खुशी राहतो. तर मारवाडी काय करतो, आता त्याला पण जेवायचं वगैरे असतं, परंतु तो व्हेजिटेरियन आला. तर तो काय करतो, एक मासा विकतो त्याच्या घरच्यांसाठी आणि त्याच्यासाठी लागण एवढं व्हेजचं खाण्याचं सामान घेतो आणि दुसरा मासा विकून त्याची दुसरी एक छडी घेतो तो. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस नदीवर येतात त्यावेळेस मारवाड्याने ती जी छडी घेतली त्याच्याबरोबर आणखी एक स्टाफ म्हणजे एक माणूस घेतलेला असतो. आता गरीब माणूस हा रोजच्या सारखे 2 मासे पकडतो, तेच करतो, तो घरी जातो, फॅमिली बरोबर ते कापतो, शिजवतो, खातो, आनंदाने खुश राहतो. पण इथे काय होतं, मारवाड्याने काय केलेलं असतं, एक छडी घेतलेली असते आणि त्याला सांगितलेलं असतं की तू जेवढे मासे पकडशील त्याच्या विक्रीचा 10% मी तुला देईल. तर अशा पद्धतीने ठरले असतं. तर मग ते काय करतात की एक मासा तो विकतो आणि त्याला घरी जे लागेल ते सामान वगैरे घेतो आणि बाकीचे राहिलेले 3 मासे विकून त्याची छडी घेऊन एक नवीन छडी घेतो, त्याचं प्रॉफिट घेतो आणि याला त्याचे 10% देऊन टाकतो. आणि तिसऱ्या दिवशी आणखी एक माणूस घेतो, तो म्हणजे स्टाफ म्हणूनच. तर हे नदीवरती जातात. तिसऱ्या दिवशी असंच हे 2च मासे पकडतो आणि हा आपला 6 मासे. म्हणजे ह्याच्यातून समज काय घ्यायची की आपल्याला बघा, एक काही कालांतराने जात 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 तो गरीब आणखी गरीबच होत जातो आणि मारवाडी पुन्हा त्याच्या लेवल येऊन तो तसाच श्रीमंत होतो. म्हणजे यातून समज काय घ्यायची आपल्याला, म्हणजे की मारवाड्याला तुम्ही कुठेही टाका, तो धंद्याचाच विचार करतो. आता दुसरी गोष्ट काय होतं मित्रांनो, की ह्याच्यामध्ये मारवाडी हे शो ऑफ कधी करत नाही, म्हणजे दिखावा कधी करत नाही त्याच्यामध्ये. आता एकाने विचारलं की मारवाडी 10 रुपये कमवतो पण 12 रुपये कशी सेव्हिंग करतो, तर ऍक्च्युली तो 20 रुपये कमवत असतो, त्यातून तो
₹12 सेव्हिंग करत असतो, पण सांगताना सांगतो की मी ₹10 कमवले, कारण तो शो ऑफ करत नाही. तसं त्याच्या उलट काय होतं की आपला मध्यमवर्ग किंवा नोकरी पैसेवाला एखादा माणूस काय करतो, ₹10 जर कमवले तर तो ₹20 सांगतो आणि ते ₹20 त्याला ते प्रूव्ह करायचे असतात, की दाखवायचंच असतं की मी कसे कमवतो. मग तो ते ₹10 ₹15ची काय 15ची काहीतरी गाडी वगैरे घेईल, कपडे घेईल, मोबाईल घेईल, ओढून ताडून EMI काढेल, कर्ज काढेल, पण तो दाखवूनच देणार की मी 20 कमवतोच. पण तशी मारवाड्यांची मेंटॅलिटी नसते याच्यामध्ये मित्रांनो. परंतु हे सर्वसाधारण आपला माणूस कर्ज काढून पूर्ण कर्ज बाजारी झाला, घर खड्ड्यात गेलं तरी चालेल, पण तो दाखवायला कमी कधीही पडत नाही. कोणीतरी मारवाड्याला विचारलं की गाडी किती पैशाची घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, तर मारवाड्याने सांगितले की गाडी ही त्याच्या ऐपतीप्रमाणे घेतली पाहिजे. म्हणजे जर तुमची ऐपत 10 लाख रुपयाची असेल तर तुम्ही 10 पट कमी म्हणजे 1 लाखाची गाडी घेतली पाहिजे. तुमची ऐपत जर 1 कोटीची असेल तर तुम्ही 10 लाखाची गाडी घेतली पाहिजे. तर आपला मराठी माणूस काय करेल, 1 लाख रुपयाची ऐपत असली तो 10 लाखाची गाडी घेईल, EMI करेल, त्याच्यावर कर्ज काढेल आणि तेच भरत बसवेल आणि हवा करून दाखवेल. परंतु मारवाडी काय करतात, जर 10 लाखाची ऐपत असेल तर 1 लाखाची सुद्धा मोटरसायकल ते घेत नाही. ते काय करतात की आपले त्यांच्याकडे ज्या जुन्या खटारा स्कूटर बिटर असतात त्याच्यावरतीच बघा माल वाहतात वगैरे. तुमच्या जवळपास किराणा दुकान असतील बघा मारवाड्यांची, त्यांच्याकडे साधारणतः ऍक्टिव्हा किंवा जुने स्कूटर असतात, त्याच्यावर 100-200 किलो ते माल मार्केटमधून घेऊन येतात. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या उलट आपण जे दाखवायला जातो मध्यमवर्ग किंवा पैसेवाले किंवा नोकरीवाले, तर ते कुणालाही दाखवत नाही, कुणालाही विचारत नाही. ते आपलं त्यांच्या पद्धतीने धंदा एक धंदा. आता दुसरी गोष्ट त्यांचं ऑब्झर्वेशन, कस्टमरकडे पाहण्याचं ऑब्झर्वेशन खूप खतरनाक असतं. आता एक तर ते कोणाला फसवत नाही आणि त्यांना सहजासहजी कोणाला फसवता येत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर मित्रांनो, एक मारवाडी टरबूज विकायला बसला होता. तर त्याला एक गिऱ्हाईक येतं आणि ते म्हणतं की बाबा एक टरबूज द्या. तर त्यावेळेस मारवाडी काय करतो की एक टरबूज घेतो, त्याच्यावरती असं टक 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 वाजवतो, कानाला लावतो, परत खाली ठेवतो. दुसरं घेतो, त्याच्यावरती असं टक टक वाजवतो, ते पण खाली ठेवतो. तिसरं घेतो, टक टक वाजवतो, कानाला लावतो आणि त्याला म्हणतो की हे घ्या, हे खरबूज 100% चांगलं निघेल, माझी गॅरंटी आहे. तर ते कस्टमर खुशी खुशी त्याला पैसे देता न बार्गेनिंग करता निघून जातं ते टरबूज घेऊन. त्याच्या शेजारी जो उभा एक माणूस असतो तो त्या मारवाड्याला विचारतो की तुम्हाला असं टकटक वाजून काय कळलं याच्यामधून. तो म्हणला मला काही माहित नाही, पण म्हणला ज्यावेळेस मी ही 2 टरबूज टकटक वाजून खाली ठेवली, त्यावेळी तिसरं ज्यावेळेस मी त्याच्या हातात दिलं त्यावेळेस त्या माणसाला असं वाटतं की हा माणूस या टरबुजातला मोठा जाणकार आहे आणि त्याने आपल्याला हे चांगलं बघून दिलेलं कलिंगड आहे. म्हणजे हे लोक माणसाचं फेस रिडिंग किंवा त्यांचं ऑब्झर्वेशन खूप स्ट्रॉंग असतं. आता दुसरी गोष्ट, निगोशिएशन आणि बार्गेनिंग म्हणजे हे त्यांच्या रक्तातच लिहिलेलं असतं. आता बघा, ते जर त्यांचा होलसेलचा माल घेत असतील तर त्यांच्या मारवाडी माणसाकडून जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडूनच घेणार, म्हणजे इन द सेन्स की ते कमीच रेटने मिळणार आहे त्यांना. आणि दुसरं जर त्यांना दुसरीकडून घ्यायचं असेल तर ते पहिले त्याचे नातं बितं कुठून काय लिंक लागते का, गाव कुठलं, वडील कुठले, आई कुठली, इकडचं तिकडचं असं नातं काढून त्याला बरोबर इकडून तिकडून जुळवतात आणि मग बोलतात की आता याचा काय रेट देणार. मग 100 रुपयाची वस्तू तो जर म्हणला 95ला 90ला, तर ते तर मारवाडीची मानसिकता असते की आता ही तर आपल्याला 70-80 मध्ये घ्यायची. मग नातेच त्याच्यामध्ये गोड बोलून बोलून तुम इधर केच तुम अपने भाईमान ये वो करून आणि ते करून सगळं करून ती वस्तू तो 70 ते 80 रुपयात घेऊन दुकानात जातो. पण तीच वस्तू तो कस्टमरला विकताना मात्र त्याची किंमत तो स्वतः सांगत नाही. तर तो त्या कस्टमरला म्हणतो क्या सेठ हम तुमसे क्या ज्यादा लेंगे क्या. म्हणजे ही पॉलिसी बघा, ही एकदम गोड बोलून कि तुमसे क्या ज्यादा लेंगे क्या, क्या हम लेकर किधर जाएंगे, हमको इधर रहना है, आप सेठ लोग से क्या ज्यादा लेने का. असे बघा तुम्हाला वाक्य हे दुकानात गेल्यानंतर मारवाड्यांच्या ऐकायला मिळतील. अशा पद्धतीने ते आपल्यालाही बार्गेनिंग करून देत नाहीत आणि त्यांना पाहिजे त्या किमतीत ती वस्तू विकून मोकळे होतात. आता दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे जो स्टाफ असतो कामाला, तो त्या स्टाफला ते इतका जीव लावतात की फॅमिली मेंबर सारखं धरतात. कारण त्या स्टाफला त्याचं रहस्य माहीत झालेलं असतं बिझनेसचं. कारण पुढे जाऊन तो जर कॉम्पिटिटरला भेटला, याचे काही रहस्य त्याने उलगडले, गूढ उलगडले, तर ह्याच्या धंद्याला फटका बसण्याची शक्यता असते. म्हणून
ते कधीही स्टाफला आपलं फॅमिली मेंबर मानून त्याला तसं ट्रीट करतात. चांगल्या गोष्टीचा पगार वगैरे, त्याला फॅसिलिटी वगैरे हे चांगल्या चांगल्या पद्धतीने देत राहतात. आता दुसरी गोष्ट ते काय करतात की समजा काही धंद्यात रिस्क आहे, तर ते एक धंदा, दोन धंदे, तीन धंदे, चार धंदे असे धंदे वाढवत चालतात की एकाच जरी नुकसान झालं तर दुसऱ्यात भरून निघलं पाहिजे, तिसऱ्यात भरून निघलं पाहिजे. पण आपला मध्यमवर्गीय किंवा पैसेवाला नोकरीवाला माणूस काय म्हणतो, रिस्क आहे ना, आपल्याला करायचंच नाही बाबा, नको ते. मग तुम्हाला साधी गोष्ट सांगतो मी, बघा तुम्ही सर्रास आपल्या अवतीभोवती सुद्धा बघत असाल की जिथं मारवाड्याचं दुकान आहे त्याच्याकडे भाजीपाला निश्चित मिळतं. आणि आपल्या म्हणजे मारवाडी सोडून दुसऱ्या समाजाची दुकानं बघा, एखाद्या समजा मराठ्याचं दुकान आहे किंवा अजून कुठलंही, आपण काही जातीचं याच्यात काही विषय नाही, त्याच्याकडं फक्त किराणा मालच असेल, तो भाजी बिजी कधी आणणार नाही. आता हे लोक काय करतात, भाजी जर 10 रुपयाची आणली तर त्याचे 30 रुपये करतात. म्हणजे जरी इकडून नाही धंदा झाला तरी इकडे ते कव्हर करतात, तिकडून नाही अजून याच्यात. म्हणजे ते रिस्क थोडक्यात अशी कमी कमी करत चालतात. असे 2, 4, 5 धंदे उघडून ते रिस्क कमी करत चालतात. तर त्यांना कसं आहे की संधी जर मिळाली तिथे कुठेही, जिथे धंदा आहे तिथे ते 100% उतरणार, कशालाही भिणार नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांची लोक त्यांना खूप सहकार्य करतात. आता यांच्यात पण एक असं आहे की मित्रांनो, जर हे पैसे कुणालाही उसने देत नाहीत किंवा उधार देत नाहीत, पण त्यांच्यातलाच जर माणूस असेल त्यांच्या जातीतला, तर त्याला सुद्धा द्यायला कानाकोणी करणार. पण ज्यावेळेस व्याजाचा विषय निघेल त्यावेळेस मग ते हळूच, आपलाच माणूस आहे, आपल्या माणसाला आपण कामी नाही येणार का म्हणून मग त्याला 1,00,000-2,00,000 जेवढी मदत असेल ते 2%, 3% देतात. आणि नातेवाईकांकडून सुद्धा ते व्याज घ्यायला कमी करत नाहीत. अशा पद्धतीने त्यांचा बिझनेस असतो. म्हणजे सर्वसाधारण आपली जी लोक, जे मध्यमवर्गीय नोकरी करणारी लोक असतात, यांचा विचार हा मारवाड्यांच्या उलट असतो. पण मारवाडी हे नेहमी ग्राहकाशी बाबूजी, दीदी, ताई हे सगळं म्हणजे रिस्पेक्टेडली बोलणार. आपला माणूस काय कस्टमरला बोलताना नीट बोलत नाही, हे झुकून बोलणार, 4 शिव्या द्या ऐकून घेणार तुमच्या ते, पण उलट बोलणार नाही. आपल्या आसपासची दुकानं बघा तुम्ही, कुठलाही मारवाडी तुम्हाला दिसला का, कुठलाही मारवाडी म्हणजे झाडू पोछाचं काम करतोय का, कुठं धुण्या भांड्याची त्याच्या घरचे काम करतायत, आहेत का असं कुठं पाहिलंय का तुम्ही? ही लोक ह्यांच्या लोकांना सपोर्ट करतात. त्यांच्याकडे जे काही कामगार ठेवतात, म्हणजे मी जे सांगितलं तुम्हाला की त्यांना फॅमिली स्टाफ सारखं करतात, त्यांना दुकान टाकून देतात ते लोक, नंतर सगळं सामान वगैरे भरून देतात. म्हणजे अशी एवढी मोठी युनिटी आहे त्यांची. फक्त आपल्या भारतात 1% कमी लोक आहेत, पण ते 20% उद्योगधंद्यात सर्वात मोठे आहेत, ज्याने आपल्या भारताचा GDP ला सुद्धा त्यांचा सगळ्यात मोठा हातभार लागतो. म्हणजे या पद्धतीने त्यांच्या रक्तामध्ये हा बिझनेस हे केलेला आहे. त्यांना कशातही रिस्क हा फॅक्टरच नसतो त्यांच्यात. त्यांना फक्त त्याच्यातलं मास्टर होऊन ते धंदे करायचे असतात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण म्हणून मी म्हणतो की मारवाडी पैसेवाले असतात आणि त्यांचा खर्च करण्याच्या पद्धती सुद्धा मित्रांनो खूप वेगळ्या वेगळ्या असतात. ते चॅरिटी करतात, त्यांचे जे सांस्कृतिक कल्चर आहेत ते जपतात. मुलांना शाळेचं शिक्षण देता देता, आता आमच्या जवळच एक आसपास एक दुकान आहे, तिथे मारवाड्याचंच दुकान आहे, त्याची लहान लहान जी मुलं आहेत 4थी 5वी ती सुद्धा येऊन तिथे कॅल्क्युलेशन करतात, सगळं सामान देतात. म्हणजे हे असं म्हणत नाही की शाळेत तुम्हाला 80% 90% पडले पाहिजेत. शाळेत काय करायचं ते शिकू नाही शिकू, पण त्यांना काय असतं की मोठं झाल्यानंतर हा धंदा तुम्ही वाढवायचा आहे, म्हणून त्यांना लहानपणापासूनच आपल्या दुकानाचं ट्रेनिंग दिलं जातं. आज इथं छोटी छोटी मुलं सुद्धा मारवाड्याची पूर्ण दुकान सांभाळतात. पूर्ण त्यांना वस्तूचे भाव माहिती आहेत, किमती माहिती आहेत, कशा पद्धतीने करायचं कॅल्क्युलेशन करून सगळं व्यवस्थित भरून धंदा करतात. पण आपला मराठी माणूस एकच घेऊन बसतो, पोराच्या मुंडक्यावर पाय देऊन की 92% पाड, 93% पाड, काही होत नाही. मारवाड्यांना डिग्री बिग्री ह्या व्यवसायाचं त्या व्यवसायाचं, शैक्षणिक आणि ह्यांच्या व्यवसायाचा काही संबंध नसतो. त्यांना त्याचा काहीही फरक पडत नाही. त्यांची मेंटॅलिटी खूप वेगळी असते आणि आपल्या लोकांची मेंटॅलिटी खूप वेगळी असते. आणि त्यांचा परमेश्वरावरती इतका विश्वास असतो की ते जे म्हणतात, जे दिले हे सगळं परमेश्वर देतोय, म्हणून ते चॅरिटी वगैरे चांगल्या पद्धतीने सुद्धा करतात. आत्ता जे राम मंदिर झालं, राम मंदिराला नुसत्या मारवाड्यांनी 500 करोड रुपये दिले.
आपल्या इथला जर मराठी माणूस आषाढी वारीला गेला तर 10, 20, 50 रुपये फक्त पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. म्हणजे हा फरक आहे मित्रांनो. परमेश्वराला सुद्धा ते खूप मनापासून मानतात आणि खूप मनापासून चॅरिटी वगैरे करतात, त्यांच्या कल्चरवर जपतात. तर मित्रांनो, पुन्हा एकदा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.